ताई काही चाललं तुमचं? बरं आहे वाटतं. आवरलं वाटतं? नाही बाई काच आवरलं. मग चालू आहे थोडं हळूहळू. आपण म्हणायचं मग हळूच म्हणायचं चालते कापशी असायला. नाही बाई मला तर लयच गिराईक आहे. घरचं पडलं आणि कुठे जाऊ मी. आणि ऊनही लय लागत. कापूसही सांगळत नाही. सांगळत कळत का? हा कापूस सांग त्यांची भाषा आहे ती. सांगळत नाही आणि काही मोठं पुरतच नाही. 15 रुपये किलो ना कापूस दिला नाही याचायला. 15 रुपये किलो काय पुरतो शेतकऱ्याला? तिला म्हणावं लागतं बाई नाही ना काय चला ना हो शिंदूबाई इंदूबाई गंगूबाई चला हो चला. पाया पडावं लागतं. काय नाही ना चला हो मला कीर्तनाला जायचंय जरा उद्या. तुला तेच काम आहे बाई. असू दे ना चला उद्या दिवस चला हो. पाया पडून आणायचं. आणल्यानंतर त्यांचं काय आणल्यानंतर ते अशा डोक्यावर टोपली बिपली नाही अशा हातात बॅग राहत त्यांच्या आणि अशा निघतात ना रोड ना दिंडीला चालल्या तशा दिंडीत आल्या. बॅग ठेवली बॅग काढली त्याच्यातून पोशाख निघतो. पोशाख निस्ते डोळे दिसत त्यांचीवाली बाकी काहीच नाही. आपण म्हणा रस्त्याने येताना बाया होत्या. आता बॉ झाला कसा? आणि मग सुरू होतं त्या केव्हाच्या केव्हा. आपल्याला मानवत लागत नाही त्यांना बाई आवर का अजिबात नाही काहीच नाही. आपलं कामाचे काम करावं लागत. आणि माझं तेच चालू होतं. मी मक्का मोडायला सर्वात पुढं. कारण आपल्याला असं राहतं ना 20 गाव 30 गाव. मग पटपट उरकून आवरावं लागत ना. तुम्ही काहीही करा बाई पाठीमागे मी चालले पुढे. आणि तेवढ्यात ती गाडी आली. कोणाची? तुम्ही जागे व्हाय का? कोणाची गाडी आली? पोलीसची नाही. तुम्हाला वाटलं बरं आली उचलून घेऊन जायला. पटापट पटापट ते महाराज लोक उतरले. आता उतरल्यानंतर त्यांना रंगे हात पकडायचं होतं मला. चोरी करताना नाही. हा आलं तसे मक्काच्या वावरात. आता मी पण तशीच दिसते. डोळे एवढे होते माझे. ते नुसतीच पाहत आहे ताई कुठे कोणती आहे. ते सारे बाबाचे ताई कोणती आहे. ते आल्यानंतर मग ते म्हणे बघा बघा. ते दुसरे म्हणे बघा बघा काय बघा ही ताई नाही हे बॉय. ते म्हणले ताई बॉ ताई. पाणी प्यायला गेलो आणि ज्यावेळेला असणारा ते तोंडाचा रुमाल काढला त्यावेळेला ते लोक ना माझ्या देखत 10,000 रुपये मोजून दिले. मी म्हणलं तुम्ही मला जर नाही 2,000 रुपये शिल्लक दिले असते तर काय बिघडलं असतं. तुमच्या पैन तुम्हीच खाल्ली पैन तुम्ही जिंकली याच्यात माझा फायदा काय? जिंकले ते ना हारले ते माझं काहीच नाही. म्हणून नुसतं महाराज लोक नुसतं इथे टमाटामच बोलत नाही. घरी पण काम करतात. म्हणून या असणाऱ्या महिला मंडळ गावाकडे आला. बाई फार धूळ आहे. हा इथून गेलो होतो आपण. जागे होय तुम्ही. इथून बाजूला गेलो होतो. आणि ज्या वेळेला गावात आल्या अरे असणारा ते फॅड डोक्यात होतं. पुण्यावरून जी मंडळी आली होती त्यांच्या असणाऱ्या जवळ सुद्धा लोक जात नव्हते. आणि कशाचं त्यांना पिटन कशाचं पाणी. तुम्ही तिकडच राहा येऊत नका आमच्याकडं. काही काही लोकांनी येशी मध्ये काट्या टाकल्या होत्या. काही काही लोकांनी जिथून फाटा फुटतो तिथंच सील बंद केलं होतं. तिकडं तरफडा येऊ नका गावात. आणि योग्यच केलं होतं. ते योग्यच केलं होतं. कारण आज आणि ही प्रथा चालूच पाहिजे. जे असणारे खऱ्या अर्थाने जी असणारी मंडळी समर्थ आहेत कुठल्याही कामाला ती शेतकरी वर्ग आहे. असणारा जी पुण्या मुंबईला गेले नाहीच आहे. विठ्ठला 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 शिष्टाई करणारी मंडळी ही खेड्यात नाहीये. माफी मागून बोलेल. शिष्टाई करणारी मंडळी ही खेड्यात दिसणार नाही. ग्रामीण भागामध्ये असणारी भोळी बाबडी जनता आहे. पण थोडीशी तिनं गाव सोडला आणि थोडीशी तिला सारायचं काम पडलं नाही तर ती झाली साहेबीन मॅडम. ती मॅडमच झाली. किती अवघड आहे माय बाप. मॅडमला कळालं जरा कोरोना आला तेव्हा काय राहतं मॅडम आणि काय राहतं पुणे मुंबई.
गावात आली त्यावेळेला शेतात राहिली, कुणाच्या छपरात राहिली, तिथं काय काड्या आणि तिथं काय ते फुकणीन जाळ फुकायची, काय ते धूर आणि डोळ्यातून पाणी, कशाला बाई हे बरं होतं आपण तिथं. अरे आड पण वीर पण इकडं पाहत आड आणि इकडं पहा. म्हणून ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्त असू द्यावे समाधान. विठ्ठला म्हणून सुख असणारा मान्यात आहे, सुख शोधण्यात सुख नाही, सुख मान्यात सुख आहे. म्हणून ज्या वेळेला भगवंताच्या शोधार्थ तुम्ही आम्ही निघतोय, खऱ्या अर्थाने भगवंत कुठे आहे माय बाप? भगवंताची असणारी जागा त्याला लागतेच किती माय बाप. हृदय बंदी खाना केला ना आत. म्हणून असताना माझ्या माऊली ज्ञानोबा सांगतात, इकडे तिकडे फिरू नको. अभंगाचं पहिलं चरण देव देव म्हणाली व्यर्थ का फिरसी, 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 निज देव नेलासी मुळी कोण, निज देव मनसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही रूप देवा नाही नाव, निज देव मनसी मुळी कोण, निज देव मनसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही रूप देवा नाही अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवंताचा पत्ता माझे माऊली ज्ञानोबा तुम्हा आम्हाला सांगू पाहतात. देव देव म्हणून व्यर्थ काही नसी, निज देव नेनसी मुळी कोण. ए वेड्या, अरे जो परमात्म्याला तू इकडे तिकडे पाहतोयस ना, तो आत लपलाय. कुठे लपलाय? कुणाच्या लपलाय? अरे म्हटलं प्रत्येकाच्या हृदयामध्ये. सर्व घटी राम देहा देही एक, 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 सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, हरि मुखे मला हरि मुखे मला, हरि मुखे मला हरि मुखे मला, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, हरि मुखे मला हरि मुखे मला, हरि मुखे मला हरि मुखे. सर्वा घटी देहादेही सूर्यप्रकाशक, प्रत्येक घटामध्ये विठ्ठल जळी तळी भर, पाहिला
पाहिला रीता, आणि तो मी दृष्टी भरी पाहिला विठ्ठलची विठ्ठल. बर, कोरोनाच्या काळामध्ये जर असे जवळ बसलेला असेल एखादं जर खोकलं बा, आजी मी दृष्टी भरी पाहिला, तिथं नव्हतं का चालत ते प्रमाण? दवाखान्यात जर त्याला असणार लागण झाली, तिथं नव्हतं चालत का प्रमाण? तिथं चालत नव्हतं का? मैबाप, खरं प्रेम करणारी जी मंडळी आहे ना, ती दुःखात कळते आपल्यावरती खरं प्रेम कोण कळतं. अरे सुखामध्ये तर सर्वच असतात. सुख के सब